तर पुण्याच्या भोर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला। पुणे कोल्हापूर महामार्ग पाण्याखाली गेलेला आहे। हे दृश्य आपण बघतोय। पुणे कोल्हापूर महामार्ग कशा पद्धतीने पाण्याखाली गेला। उन्हाळ्यामध्ये जणू पावसाळा सुरू झाला की काय अशीच ही दृश्य या अवकाळीनं पाहायला मिळालेली आहे। अवकाळीचा तडाखा बसलेला आहे आणि हा संपूर्ण महामार्ग जो आहे तोच पाण्याखाली गेल्याचं दिसतंय। पुणे कोल्हापूर महामार्गावर मुसळधार पाऊस झाला आणि या संपूर्ण महामार्गावर पाणी साचलं। पुणे कोल्हापूर महामार्गावरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। किती मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी झालेला आहे। अवकाळीचा तडाखा कशा पद्धतीने या भागाला बसला त्याची ते सांगण्यास हे दृश्य पुरेशी आहे, कारण महामार्गावरच पावसाचं पाणी आलं होतं आणि यामुळे वाहतुकीला देखील काही प्रमाणात अडथळा झाल्याचं दिसतंय। या संपूर्ण महामार्गावर अवकाळी पावसाचं पाणी साचल्याचं इथं दिसतंय। हे दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं इथं पावसाचं पाणी या महामार्गावर देखील साचलं होतं। तर धारवाडमधल्या